स्वामी म्हणतात, विचार करून थकण्यापेक्षा काम करून थकलेलं चांगलं. त्याचप्रमाणे परिस्थितीवर रडण्यापेक्षा परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केलेलं चांगलं. परिस्थिती बदलायला शिका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर माझा आजचा सोमवारचा दिवस अशा प्रकारे साफसफाई करत सुरू होतो आहे. आज सोमवारी उपवास असल्यामुळे सगळं अगदी व्यवस्थित क्लीन करून माझ्या दिवसाची सुरुवात होते. इकडे मी माझा किचन क्लीन करत आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचं जेवण, वायूचा डब्बा वगैरे सगळं. इकडे माझा किचन पूर्णपणे क्लीन झालेला आहे आणि आता मी लादी पुसायला जाते. हा व्हिडिओ मी फास्ट केला आहे, त्याच्यामुळे ही क्लिप थोडी अशी तुम्हाला फास्ट दिसेल. पूर्ण घर वगैरे व्यवस्थित क्लीन करून मग पुढे आंघोळ वगैरे करून देवपूजा करून मी वायूचा डब्बा करणार. वायू माझ्या मिस्टरांचं नाव आहे. तर इकडे मी फटाफट लादी पुसते. लादी वगैरे पुसून झाली की मग मी माझं पुढचं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थ. आता 6:20 झाले आहेत आणि माझी आंघोळ झालेली आहे. आता आपण देवपूजा करूया आणि त्यानंतर वायूचा टिफिन, त्यानंतर मग पुढचं रुटीन बघूया. चला तर मग. इथे माझी देवपूजा सुरू झाली आहे. पितांबरीने मस्त मी देवांना घासते आहे आणि त्यांना क्लीन करते आहे. सकाळी सकाळी देवपूजा करताना खूप प्रसन्न वाटतं. माझी तर आज लवकरच देवपूजा होते आणि इकडे मी आता स्वामींना आंघोळ घालते आहे. स्वामी आईंना कडुलिंब प्रिय आहे, पण मुंबईच्या ठिकाणी कडुलिंब मिळणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मी हिमालयाचा जो नीम फेसवॉश आहे त्याने स्वामींना आंघोळ घालते मस्त अशी. आणि मग मी पुढील पूजा तुम्हाला दाखवणार आहे. आता मी इथे सर्व देवांना टॉवेलने पुसून त्यांना त्यांच्या ठिकाणी बसवत आहे. पाण्याने ओले असल्यामुळे त्यांना टॉवेलनी मस्त क्लीन करून अगदी व्यवस्थित त्यांच्या ठिकाणी नेऊन ठेवते. आणि आता मी इकडे आपल्या स्वामींना वस्त्र घालते. आता थोडे पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे मी त्यांना आज स्वेटर घातलं आहे. हे स्वेटर मला खारघरचे एक दादा आहेत, त्यांच्या कदाचित आईंनी विणून दिलेलं आहे स्वामींसाठी. इथे स्वामींना आता मी त्यांच्या हातात माळ देऊन त्यांच्या गळ्यामध्ये मस्त फुलांचा हार घातला आहे. आणि आता माझी सर्वात आवडणारी टोपी मी स्वामींना घालते. ही आमची स्वामी आई. माझ्याकडे स्टँड नाही आहे, त्याच्यामुळे मला एका हातात मोबाईल पकडून एका हाताने असं पुसायला लागतं. अशा प्रकारे माझ्या आजची सोमवारची पूजा झालेली आहे. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवो. तुमच्या सर्व इच्छा लवकरच स्वामी महाराज पूर्ण करतील. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ लाईक करा. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये स्वामी महाराजांचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. इथे मी स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करते. स्वामी समर्थ महाराजांना श्रद्धेने मुजरा केल्याने मनशांती मिळते, चिंता दूर होतात, अडचणी सुटतात, आर्थिक आणि मानसिक सुख येते, रोग आणि व्याधींपासून रक्षण होते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात. मुजरा म्हणजे अहंकाराचा त्याग आणि महाराजांच्या कृपेचा स्वीकार, ज्यामुळे जीवनात चमत्कारिक सुधारणा घडतात. मी आता स्वामींच्या समोर बसून नामस्मरण करत आहे. रोजच्या रोज मी असंच स्वामींच्या समोर बसते आणि शांतपणे नामस्मरण करते. जे काही मनातलं असेल ते स्वामींशी बोलते. भक्तांनो, नामस्मरण केल्याने ना मनशांती आणि स्थिरता मिळते. मन शांत होऊन विचारसरणी स्पष्ट होते. घरात आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वाईट विचार, वाईट शक्ती, दृष्टदोष यांचा प्रभाव कमी होतो. स्वामी माझ्या पाठीशी आहेत ही भावना निर्माण होते.
कोणत्याही संकटात खंबीर राहण्याची ताकद मिळते. मानसिक शांततेमुळे शारीरिक आरोग्यही सुधारते. अनेकदा भक्तांचे आजार कमी होतात किंवा पूर्णपणे ते बरे होतात. सततच्या नामस्मरणाने सकारात्मक संधी मिळतात. नोकरी, व्यवसाय, उत्पन्नाच्या मार्गात चमत्कारिक बदल घडतात. नामस्मरण हे महाराजांशी एक थेट नातं निर्माण करतं. कृपेचा अनुभव स्वप्नात, जागृत अवस्थेत, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर होतो. हा तर माझा खरा अनुभव आहे. रोजच्या नामस्मरणामुळे जीवनात शांती, समृद्धी, आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वामींची अखंड कृपा लाभते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य जीवनात खऱ्या अर्थाने उतरते. मी रोज स्वामींना चहा देते. थोडा का होईना माझ्यातला चहा मी स्वामींना रोज थोडा देते. अशा प्रकारे माझी सोमवारची सकाळची देवपूजा झालेली आहे. आणि आता आपण वायूचा टिफिन करूया, म्हणजेच माझ्या मिस्टरांचा. माझा वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला काही टेन्शन नसतं, पण त्यांना टिफिन करून द्यायला लागतो. चला तर मग आज त्यांच्यासाठी काय करते पाहूया. तर आता मी इकडे वायूचा डब्बा करण्यासाठी किचनमध्ये आलेली आहे. आज त्याच्या डब्यामध्ये आज भाजी आणि भाकरी देणार आहे. तो सकाळी लवकर जातो तर लवकर उठून टिफिन करावा लागतो रोज. सॅटर्डे संडे सुट्टी असते. तर आज मी कुकरमध्ये भाजी करते. कुकरमध्ये मी आता तेल टाकलं आहे. मुगाची भाजी करते आहे. कडधान्य असेल तर मी या छोट्या कुकरमध्ये शिजवते. हा कुकर माझ्या मावशीने माझ्या लग्नात घेतला आहे. तर आता राई जिऱ्याची फोडणी, कांदा, पूर्ण कांदा लगेच भाजण्यासाठी ह्याच्यामध्ये मी आता मीठ टाकलं आहे. थोडं परतून घेतलं आहे आणि मग टोमॅटो वगैरे बाकीचं टाकेल. आत्ता टाकलं मीठ मी. थोडं नवीन नवीन आहे तर थोडं चुकणार, पण ठीक आहे, हळूहळू होईल सवय. आता इकडे मी चहा ठेवते वायूसाठी आणि माझ्यासाठी. दोघं एकत्र चहा घेऊ. मस्त चहा उकळलेला आहे. वायू आंघोळ करायला गेला आहे. इकडे वायू आंघोळ करून येईपर्यंत मी एक भाकरी टाकून घेईल. खरं तर हे पीठ जास्त झालं आहे. याच्या कदाचित 2 भाकऱ्या होतील. इकडे पीठ मळते मी. खरं तर माझी पहिली भाकरी फुगली होती, पण तो व्हिडिओ काढायला मी विसरली. मोबाईल तर तिथे ठेवला होता, मला वाटलं ऑन झाला आहे. आणि आता इथे वायूचा टिफिन रेडी झाला आहे. हिरव्या मुगाची भाजी आणि मस्त अशी तांदळाची भाकरी. आणि इकडे मस्त गरम गरम चहा उकळत आहे. दोघांसाठी मी चहा कपमध्ये ओतते आणि दोघं मिळून आता सोबत चहा घेऊ. आणि त्याच्यानंतर मग वायू ऑफिसला जाईल आणि मग बाकीची कामं. वायू ऑफिसला गेल्यानंतर मग माझं हे चालू असतं. डब्बा करून झालेली भांडी वगैरे घासून मग आपल्या कामाला बसणं. वायू आता ऑफिसला गेला आहे तर तो बसला म्हणजे बस स्टॉपपर्यंत पोचेपर्यंत तो कॉलवर माझ्याशी बोलतो. स्टेशनला पोचल्यानंतर ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे वगैरे मग आम्ही फोनवर बोलत नाही. त्याच्यानंतर मग आमची कामं चालू. आता इकडे मी डब्बा करून राहिलेली भांडी वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि मग मी कामाला बसेल. हा व्हिडिओ मी थोडा फास्ट केला आहे. तर अशा प्रकारे माझा किचन पुन्हा क्लीन झालं आहे. आता मी माझ्या कामाला बसते. मला आशा आहे की आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तसंच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आजचा व्हिडिओ लाईक करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि नेहमी तुम्हाला आनंदात, ऐश्वर्यात आणि सुखात ठेवो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. रोजच्या रोज किंवा 2 ते 3 दिवसातून एकदा मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. मी थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. इतर सेवेकऱ्यांसारखं मला कडक सेवा करणं किंवा प्रॉपर सेवा माझी होत नाही, पण त्यातल्या त्यात थोडं थोडं दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. काही चुकी वगैरे झाली असेल तर माफ करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.